ही काय पद्धत झाली वागण्याची? बघा ना, सासूशी काय खरं तर असं कोणाशीच वागू नये माणसाने. माणसाने ना, मला तर त्याच्या वागण्यावरून तो माणूस नाही राक्षस वाटतोय, राक्षस. अगदी बरोबर आहे. अगं गळा धरायचा म्हणजे काय? बघा ना आता, मला खरं सांगू, आता ना वीणा त्यांनी खूप सावध राहायला हवं. हो, आणि आता त्याला त्यांचं घर जवळ व्हायचंय, म्हणजे तो सतत त्यांच्या घरात असणार. बाप रे, किती धोकादायक आहे हे सगळं. पण मला एक गोष्ट सांग कालिंदी, आपण त्यांच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा वीणाबाईंनी त्याच्यात कुवाडीत मारली होती त्याला. भैरव त्यावेळेस खूप घाबरला होता त्यांना. त्यांनी आपल्या समोर त्याच्या कानाखाली वाजवली ना, तेच त्याला सहन झालं नसणार, आणि हा सगळा ना त्याचाच बदला घेत असणार तो, नक्की असंच असणार. मला काय वाटतं सांगू, हा सगळ्यांना निव्वळ मूर्खपणा. तुम्ही सगळे त्या वीणाताईंच्या जाळ्यात अडकत चाल. भाऊजी काय बोलताय तुम्ही? काहीतरीच नाही वहिनी, खरं तेच बोलतोय. त्यांचा गळा धरेपर्यंत मजल गेली ना त्याची, तो पोलिसांना सांगून हे सगळं त्या थांबवू शकतात ना. पण त्यांनी तसं केलं का? नाही. उलट त्यांनी रायाला म्हटलं की तू इथे थांब, आणि हा राया लगेच तयारही झाला थांबायला. हो, त्यांना हेच हवंय ना, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे. कळतंय का तुम्हाला? वाटेल ते बोलू नको. हा कसला प्लॅन आलाय? अरे स्वतःच्या जीवावर बेतेल असा कोणी प्लॅन करेल का? मलाही असं काही वाटत नाही भाऊजी. अहो, त्यांची अवस्था त्यावेळेस काय झाली असेल जरा विचार करा ना. नाहीतर काय. मला ना जास्त वाईट वाटतं ना ते त्या बिचाऱ्या प्रियाचं. अहो, तिच्या नवऱ्यानेच तिला धमकी दिली. काय होत असेल ना बिचारीचं, आणि तरी सगळं निमूटपणे सहन करावं लागतं बिचारी. हेच तर चुकतंय ना तिचं. तिने आता स्वतः पुढाकार घेऊन त्या भैरवला सांगायला हवं, तुझा माझा यापुढे काहीही संबंध नाही, मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये, त्यामुळे तू इथे राहण्याचा आणि माझ्या घरच्यांना त्रास देण्याचं काहीच कारण नाही. एक काम करतो बहिणी, मीच तिकडे जातो. अजिबात नाही. तू मध्ये पडायचं नाही. हे बघ आई, तू आता भलते संदर्भ लावून मला थांबवू नकोस. मी तिथे गेलो ना तर काही मिनिटात त्या भैरवचा कायमचा बंदोबस्त लावू शकतो. नाही, मी सांगितलेलं ऐकू नाही आलं तुला? तू जायचं नाही. आई, अगं तुझ्या डोक्यातून अजून ते गेलेलंच नाहीये का? तुला काय समजायचंय ते समज, पण तू तिथे जायचं नाही. अगं पण का? ऐका ना, ऐका, मी काय म्हणते, त्या असं म्हणतायत कारण हे तिथे गेलेत ना, ते म्हणालेत मी काहीतरी बंदोबस्त करतो म्हणून. दादा, तो अजून गोंधळ घालून ठेवेल तिथे काहीतरी. घालू दे, काही गोंधळ घालू दे, पण तू जायचं नाही. आई, आता मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल की आमच्यात तसं काहीही नाहीये. तो राया याच्यात अडकू नये म्हणून मला तिकडे जाणं भाग आहे. ऐका ना, ऐका, मी काय म्हणते, आपण कशाला उगाच वाद घालतोय ना. हा हा, हे तिथे गेलेत ना, ह्यांच्याकडून जर का काही नाही झालं तर मग तुम्ही म्हणताय ना तसं आपण करू. हा, तोपर्यंत ना खूप उशीर झाला असेल बहीण. भाऊजी ऐका ना, भाऊजी, तिथे बॉम्ब पडला तरी चालेल, पण मंग्यानं तिथं जायचं नाही.